काय गप्पा चालल्यात तुम्हा तीन भावांच्या? ताई, भावा तर भावांच्याच गोष्टी चालत्यात. घे भीम, जेवण करून घे. आणि जेवण करून झालं की दार वाजवशील, मी येऊन जाईन. तुमच्या भीमाला मला बी भेटू द्या. भीम, हे भास्करराव आहेत. नमस्कार. तुम्ही खूप चांगलं आहे आणि तुमच्या चांगुलपणासाठी धन्यवाद. तुझ्याबद्दल बी बरंच काही ऐकलंय भीम. खरं तर हे समज जे झालं त्यामागं तुझंच डोकं आहे. जेव्हापासून हे समजलं ना तेव्हापासून खूप इच्छा होती की तुला भेटावं, तुझ्याशी खूप बोलावं. आज तू भेटला आहेस तर आज तू खा आणि म्या बोलेन. थांबा. याच्या पुढे एक कैद्याची जागा आहे आणि तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. माझं बाहेर येणं आणि तुमचं आत येणं दोन्ही बी चूक आहे. जेवढं ऐकलंय तेवढं कमीच आहे. एवढ्या लहान वयात बी एका हुशार माणसासारखा बोलतो. हा तर चमत्कारच आहे. नाही, मला विचार करून जे योग्य वाटत म्या तेच करतो. आणि विचार करणं मला माझ्या आई आणि बाबांनी शिकवलं आहे. आणि तुमचं लगीन मोडल्याबद्दल आणि वहिनीच्या मृत्यूबद्दल म्या माफी मागतो. तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या वहिनीला न्याय नक्की मिळेल. माझा बाबा रिटायर्ड सुभेदार आहेत. ते आल्यावर आपण त्यांच्याकडे कायद्याची मदत मागू. आणि धन्यवाद माझ्या कुटुंबाची मदत केल्याबद्दल. भीमा जेवला का? होय आई, मी जेवण द्यायलाच गेले होते. भास्करराव पण आलेत तिथं. भास्कर? वहिनी, तुला तर माहितीये की भास्कर इथं आला तर आपल्याला काय बी अडचण नाही. पर तुला माहितीये ना, आपले शेजारी, त्यांची नजर कायमच आपल्या घराकडे असते. जरा बी काय वर खाली झालं ना तर ते लोक राईचं पर्वत करतील. त्यांना आणखी एक निमित्त मिळेल आपल्याला इथून बाहेर काढायचं. ताई, बरोबर बोलताय तुम्ही, पण बोलणार कसं काय? हे तूच बोलू शकतेस. तू सांगितलंस तर कळल त्याला. भीमराव, तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं मला. आजपासून मी सुद्धा शिक्षण घेईन, कारण मला समजलं का शिक्षण घेणं जरुरी आहे. आणि मी तुला वचन देतो की मंजुळाशी लगीन मीच करणार. आता मी येतो. शुभरात्री. भास्करराव, तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, पण तुम्ही इथं सारखं सारखं नका येऊ. कारण हे तुमच्या प्रतिष्ठेसाठी बी चांगलं आहे आणि आमच्यासाठी बी. आपल्या पहिल्याच भेटीत मी समजलो आहे की माझ्यापेक्षा जास्त बुद्धी तुझ्याकडे आहे. आणि तू काय सांगितलंस तर ते योग्यच असेल. उद्यापासून नाही येणार. हे बघा भास्करराव, तुम्ही आपलं समजून आम्हाला जी बी मदत केली त्याची आम्हाला जाण आहे, पूर्ण जाण आहे. अहो, पर आम्हाला जे म्हणायचं आहे ते समजून घ्या. वाईट वाटून नका घेऊ. अहो, मला भीमच्या बोलण्याचा राग नाही आला. जर जास्तच गरज वाटली तरच येईन मी. आता निघतो. आणि हा, मी ऐकलं हाय आई बाबा आले होते भरपाईसाठी. तुम्ही त्यांना काय देऊ नका. आणि मी असल्यावर ते काय बी घेऊ शकत नाही. आई, मला तुझा चेहरा बघूनच समजलं की तू भास्कररावांना काय सांगणार आहेस ते. पण माझा चेहरा बघून तुला हे नाही कळलं की मला काय सांगायचं आहे ते. मला बाहेर काढ ना आई.
मन दुखावल्याबद्दल माफ कर, पण असं समद्यांपासून दूर नको ठेव. आम्ही समदे मिळून विचार करू की बापांना घरी परत कसं आणायचं ते. आई, जेव्हापासनं गेलो तेव्हापासनं झोपलो बी नाही. मांडीवर घे ना आई. आई, गंगा, दार बंद करून दे. आई, तू किती बी रागवलेली असू दे, माझं किती बी राग येऊ दे, पण मला माहित आहे का माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, आणि तुला बी माहित आहे की तुझं बी माझ्यावर प्रेम आहे. दादा, मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. ऐकतोय. दादा, जेव्हा लहानपणी तुझ्या हातून चुका व्हायच्या तेव्हा आई बाबांपासून कोण वाचवायचं तुला? तू. शहरात जाऊन आई बाबांपासून चोरून तुझी जत्रेला जायची हौस पुरी करायला पैक कोण वाचवायचं? तू वाचवायचंस. नवीन जोडे बनवायला तुझा हात तयार नव्हता. तुझ्या हातून जोडे नीट बनायचे नाही तेव्हा बाबांपासून लपून ते जोडे चांगले कोण करायचं? तू करायचंस. मला काय विचारतोयस? आज समध्याच्या बदल्यात मला तुझ्या मदतीची गरज आहे. कसली मदत? आई बाबांना सांग की मंजुळा आणि तिच्या कुटुंबाचं काही वाईट करू नका. भरपाईच्या नावावर लोभापायी ते जे मागत आहे ना ते आता मागू नका म्हणा. ते तुझं ऐकतील. जेव्हा तू लहानपणी आई बाबांकडून वाचवायचास तेव्हा मी माझ्या वाटणीची चपाती म्हणजे माझ्या थाळीतली चपाती तुला द्यायचो. जेव्हा बी मी जत्रेला गेलो तेव्हा नेहमी तुझ्यासाठी जिलबी घेऊन आलोय. आणि जेव्हा जेव्हा तुला पण जोडा शिवायचास ना मी नेहमी तुला 4 पैक दिल्यात. तुला मदत करून मला काय मिळालंय? बाबांच्या संपत्तीत जो बी माझा वाटा असेल तो आजपासून मी तुझ्या नावावर करतो. तू हे कागदावर लिहून घे बरं. मी माझा अंगठा दिला आहे. या या कप्तान साहेब या. तुम्ही लोक. वहिनी, होय ताई. वहिनी, बाहेर ये तर. काय झालं ताई? कप्तान साहेब, एक तर यांना आमची भरपाई करायला सांगा, नाहीतर या समदेशने अटक करा. तुम्ही लोक परत आलात आणि काय विचार करून आलात की कप्तान साहेबांना सोबत आणलं तर आम्ही तयार होऊ, भरपाई देऊ? वाद नको आहे. तुम्ही लोक नीट ऐकून घ्या. एक तर भरपाई द्या नाहीतर ठाण्याला चला. जर असं असेल तर घेऊन चला पोलीस स्टेशनात आणि सांगा ह्यांना भरपाईच काही 1 कवडी सुद्धा देणार नाही. बांधा या सगळ्यांना. घेऊन चला ठाण्यात.
हे बघा कप्तान साहेब, माझा भाऊ घरी नाही आहे. तुम्ही आम्हाला असं नाही घेऊन जाऊ शकत. तुमचा भाऊ घरातून याच्यासाठी पळून गेलाय की त्याने गुन्हा केलाय. तो आला की त्याला बी पकडू. जे सांगायचंय ते न्यायालयात तुमच्या बॅरिस्टरच्या माध्यमाने सांगा. बाबा, ऐकलं आहे की कोर्टात बॅरिस्टर लोक काळा कोट घालून वाद करतात. तसं मी बी करणार. हे काय कुठलं कोर्ट आहे वय? वय बाबा, हे कोर्ट आहे. आई जज आहे, बाळादादा आरोपी, आपण दोघं बॅरिस्टर आणि बाकी समदे साक्षीदार. आला आमचा बॅरिस्टर. हे काय नाटक आहे? तुम्हीच तर सांगितलं होतं ना की बॅरिस्टरच्या माध्यमातून आपली गोष्ट सांगा. घ्या, आला आमचा बॅरिस्टर. आता यालाच उत्तर द्या. बरं तर बॅरिस्टर साहेब, सांगा तुम्ही काय उत्तर द्याल की तुमच्या कुटुंबाला मानहानी आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या केसमध्ये जेलमध्ये न जावं लागणार त्यासाठी? अरे, जोडे एकदम नव आणि गणवेश जुना, असं का? या फालतूच्या गोष्टी बंद करा आणि कामाच्या गोष्टी करा. मी तर फक्त पाहिलं म्हणून बोललो. तस जोडे एकदम नव आहेत. का नवीन जोडा नाही घालू शकत मी? का नाही घालू शकत? तस केवढ्याला आहेत साहेब? नाही माहिती. का? म्या बाबांना बी सांगन असंच जोडे घ्यायला. त्यांचे जोडे फाटले आहेत. अरे तुझ्या बापाची लायकी नाही अशी बुट घालायची. एवढं महाग आहेत तरी बी केवढ्याच आहेत साहेब? माहित नाही. तुमचंच जोडे आहेत आणि तुम्हालाच किंमत माहित नाही? नाही, कारण मी ही जोड नाही विकत घेतली. पण पैक तर तुम्हीच दिलं असेल ना? 7.5 रुपयाची आहेत ही बुट. अरे बाप रे, एवढे महाग! एवढे महाग जोडे तर माझे बाबा कधीच नाही घेऊ शकणार. या फालतूच्या गोष्टी बंद करा आणि कामाच्या गोष्टी बोला. तुम्हाला माहित आहे, माझे बाबा फौजत सुभेदार होते. पण एवढे महागडे जोडे ते कधीच नाही घेऊ शकले. त्यांच्या जवळ फक्त एकच जोड आहे. त्याला बी बाळादादा नेहमी शिवून आणतोय. एक दिवस आईनं बाबाचं कोट काढला. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा पाहिलं की बाबांनी फाटलेली बनियन घातली होती. पण तुमचे एवढे महाग जोडे, जेव्हा की सुभेदारचा पगार पोलीस कप्तानापेक्षा कमी नसतोय. पगाराशिवाय पण धन आणि संपत्ती असावी लागते.
आणि तुझ्या बापाजवळ संपत्ती नाही, म्हणून ते फाटलेली जोड आणि फाटलेली बनियान घालत असल. आता केस बद्दल बोलूया. माझ्या जोड्याचा या केसशी काही संबंध नाहीये, समजला? पण ज्यांच्या बाजूने तुम्ही बोलताय ना त्यांचा संबंध आहे. ज्यांच्या बाजूने तुम्ही बोलताय त्यांचा संबंध आहे. त्यांचं एक जोड्यांचं दुकान बी आहे. आणि सांगा, तुम्हाला तुमच्या जोड्याची किंमत माहित नाही, पण एक जोडे बनवणारा त्यानं बनवलेल्या जोड्याची किंमत चांगलीच जाणून असतो. अरे डोकं फिरलंय का तुम्हा लोकांचं? डिपार्टमेंट कडून आम्हाला बी कळलं आहे की पोलीस रामजीच्या घरी खूपदा गेली पण काहीच करू शकलं नाही. एक वेळेस रामजीला अटक बी झाली पण झालं काहीच नाही. मी माझा येळ वाया नाही घालवणार. आणि तसंही अशी कुठलीच केस तर बनत नाही. तुम्ही लोकांनी हुंडा मागितला होता, लगीन तर झालंच नाही, मग भरपाई कशाची? साहेब, आम्ही लोक लय गरीब आहोत, तुमची मदत हवी आहे. मी माझ्या दुकानातून तुम्हासनी चांगली बुटं बनवून देतोय. होय. आणि साहेब, तुमच्या बायको आणि पोरांसाठी पण चांगले नवे जोडे पाठवू आम्ही. समाजात खूप बदनामी झाली आहे हो. तेवढी हुंड्याची भरपाई करून मिळाली असती तर समाजात दाखवून आम्ही आपली पत वाचवली असती साहेब. होय साहेब. ठीक आहे, पहिले जोडे घेऊन या, तेच जोडे घालून जाऊया तुमचं काम करायला. कप्तान साहेब, तुम्हाला कोणी बी नवे जोडे घातले ज्याची किंमत पण तुम्हाला माहित नाही, त्यानं सत्य तर नाही बदलणार ना. तुम्ही त्यांच्या मानहानीचा दोष आम्हाला देताय. यांनी यांच्या घरच्या 2-2 सुनांचा जीव घेतलाय. यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कमी नाही झाली, पण जर हुंडा नाही मिळाला तर यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचं नुकसान झालं. आणि त्याच मानहानीच्या भरपाईसाठी तुम्ही इथं आला आहात. पहिले तपास तर करा. कप्तान साहेब, पाहिली या मुलाची हिम्मत? कसे खोटे आरोप करतोय आमच्यावर. आणि तुला काय वाटलं, असे बिनबुडाचे आरोप करशील तर हे लोक ऐकतील आणि आम्हाला फासावर चढवतील वय? नाही कप्तान साहेब, आम्ही स्वतः पाहिलं होतं. यांनीच आपल्या सुनेला मारलं आहे. साहेब, ही लोक खोटं बोलतात. तुम्ही असं का बघायला आमच्याकडं? तुम्ही जरा बाजूला आहे माझ्यासोबत, या लवकर. हे बघा, भरपाई वगैरे सोडा तुम्ही लोक आणि घरी जा, नाहीतर फसाल. असं कसं फसू? तुम्ही सिद्ध करून दाखवा की ते खोटं बोलतात. जास्त लोभ बरा नाहीये. जे काही सिद्ध करायचं होतं ना ते लहान मुलांनी आधीच सिद्ध केलंय. आता मी काय सिद्ध करू? हे बघा, मी निघतोय. या फालतूच्या गोष्टीमध्ये मला माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करून घ्या. अहो असं कसं? आम्ही नवीन जोड दिला आहेत तुम्हाला, 2 तर घरी बी पाठवल्यात. तुम्हाला आमचं काम केलंच पाहिजे. नको आहे तुम्हाला तुमची ही जोड. हे घ्या तुमची जोड. ती 2 जोडी जे घरी ठेवल्यात ना ती बी पाठवून देतो. जावा जावा, तुम्ही पण जावा.
आम्हाला बी शांतीने जगू द्या आणि तुम्ही पण शांतीने राहा. ही दुश्मनी महागात पडाल, लय महागात पडाल. अरे आपलं जोडं तर घेऊन जा. ना आम्ही लोभी हाव ना अपराधी हाव आणि आम्ही कुणाचं बी सामान हडपण्याची नियत नाही ठेवत.